नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत. सो मित्रांनो, याच्या आधीच्या व्हिडिओपर्यंत आपण 1 ते 4 चॅप्टर्सचे आणि त्यासोबतच काही अदलेमधले चॅप्टर्सचे युनिट टेस्टला येऊन गेलेले आहेत. त्या सगळ्या चॅप्टर्सचे आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहिले होते, सेमिस्टरसाठी सुद्धा आणि युनिट टेस्टसाठी सुद्धा. इथून पुढचे चॅप्टर्स आपण त्याचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत. त्यासोबतच कोणते इम्पॉर्टंट डायग्राम्स आहेत हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तुम्ही काय वाचलं पाहिजे, काय स्किप केलं पाहिजे हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमधून कळणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सो आजचा आपला चॅप्टर आहे सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. या चॅप्टरचा कंप्लीट सिलेबस मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि आय होप की तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. सगळ्यात पहिल्यांदा हा जो पहिला पॅराग्राफ आहे याच्यामध्ये तुम्हाला फक्त सेलबद्दल इंट्रोडक्शन दिलेलं आहे. सो तुम्ही याच्यामधलं फक्त सेलची डेफिनेशन करायची आहे एवढीच. ठीक आहे, म्हणजे सेल म्हणजे काय हे तुम्हाला फक्त एका मार्काला विचारलं जाऊ शकतं MCQच्या खाली जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये. सो व्हॉट इज मीन्ट बाय सेल? तर सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅपेबल ऑफ इंडिपेंडंट एक्झिस्टन्स अँड कॅन परफॉर्म ऑल फंक्शन्स ऑफ लाईफ. ठीक आहे, सो तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे. बाकी तुम्ही हे स्किप करू शकता. याचं कारण असं की याच्यावरती तितका चांगला म्हणण्यापेक्षा तितका मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन नाही बनत आहे. सो तुम्ही हे स्किप करू शकता. आफ्टर दॅट हे पण तुम्ही स्किप करू शकता. नेक्स्ट आहे सेल थिअरीबद्दल इन्फॉर्मेशन. सो सेल थिअरीसाठी तुम्हाला हे पॉईंट्स करायचे आहेत जे की इथे दिलेले आहेत. ठीक आहे, सो तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्स येतो राईट पॉस्ट्युलेट्स ऑफ मॉडर्न सेल थिअरी. तर त्यासाठी तुम्हाला हे पॉस्ट्युलेट्स करायचे आहेत किंवा हे सगळे पॉईंट्स करायचे आहेत. तुम्हाला फक्त यातले नावं लक्षात ठेवावी लागतील. ते म्हणजे स्क्लायडन आणि श्वान ही नावं लक्षात ठेवा. जर तुम्हाला असं आलं की हू प्रपोज्ड सेल थिअरी तर तुम्हाला त्या 2 सायंटिस्टची नावं लिहिता आली पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की रुडॉल्फ वर्चो यांनी ओमनिस सेल्युला ई सेल्युला म्हणजेच काय न्यू सेल इज फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल हे जे एक छोटंसं थिअरी म्हणूया आपण त्याच्यामध्ये त्यांनी ॲड केली सेल थिअरीमध्ये. असं मिळून नवीन थिअरी बनली दॅट इज कॉल्ड एज मॉडर्न सेल थिअरी. सो स्क्लायडन आणि श्वाननी सेल थिअरी दिली होती, त्याच्यामध्ये रुडॉल्फ वर्चोने हा पॉईंट ॲड केला आणि ती मॉडर्न सेल थिअरी बनली. त्याच्यामुळे तुम्हाला हे 3 पॉईंट्स माहिती पाहिजेत आणि फक्त हे सेल थिअरीचे 1, 2, 3, 4, 5, 6 पॉस्ट्युलेट्स तुम्हाला करायचे आहेत. हे तुम्ही स्किप करू शकता कारण हे सगळं सेल थिअरीमध्ये ॲड झालेलं आहे. नेक्स्ट टोटीपोटेन्सी तुम्हाला ॲडसच लिहायला नाही विचारलं जात, पण आलंच तर यासाठी तुम्हाला फक्त हा एवढाच पॅराग्राफ लक्षात ठेवायचा आहे. ह्या 3-4 लाईन्स आणि एक्झाम्पल लिहायचं याच्या पुढे आणि एक्झाम्पलमध्ये लिहायचं स्टेम सेल्स हा शब्द. ठीक आहे, सो यामधला तुम्ही स्किप केला तरी पण चालेल. फक्त टोटीपोटेन्सी म्हणजे काय आणि टोटीपोटेन्सीचे एक्झाम्पल दॅट इज स्टेम सेल्स. नेक्स्ट आहे मी जे कट करते याचा अर्थ ते इम्पॉर्टंट नाही आहे असं होत नाही, पण एक्झाममध्ये त्याच्यामधून प्रश्न येणार नाही असं. ठीक आहे, बाकी ऑब्व्हियसली पुस्तकामध्ये आहे म्हणजे सगळंच तुम्हाला अभ्यास केला पाहिजे. पण जर तुम्ही एक्झामच्या आधी हा व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला फक्त हेच पाहिजे की काय काय करून मी म्हणजे एक्झाममध्ये काय काय असं केलं पाहिजे की जे एक्झाममध्ये येईल, सो त्यासाठी मी तुम्हाला फक्त तेवढ्याच पॉईंट्सवरती फोकस करायला सांगणार आहे. बाकी ऑब्व्हियसली सगळं तुम्ही रीड करू शकता. नेक्स्ट आहे प्रोकॅरियोटिक सेल्स आणि युकॅरियोटिक सेल्स यांच्यामधला डिफरन्स करायचा आहे. मग इव्हन तुम्हाला प्रोकॅरियोटिकवरती शॉर्ट नोट लिहा किंवा युकॅरियोटिकवरती शॉर्ट नोट लिहा, असं सेपरेट आला तरी पण तुम्ही लिहू शकता. सो तुम्ही डिफरन्स लक्षात ठेवा. डिफरन्स तुम्हाला ऑलमोस्ट 2 मार्कांसाठी वगैरे येतो. सो प्रोकॅरियोटिक्सचे 4 पॉईंट आणि युकॅरियोटिक सेलचे 4 पॉईंट्स एवढे केले तरी पण पुरेसं आहे, जेणेकरून तुम्हाला शॉर्ट नोटमध्ये पण लिहिता येतील आणि इतर कुठल्याही प्रश्नाशी तुम्ही त्याला रिलेट करू शकता. ठीक आहे, सो बेस्ट आहे डिफरन्स लक्षात ठेवा. आता डिफरन्समध्ये पण जे काही खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे तेवढेच घ्या. जसे की याच्यामध्ये प्रोकॅरियोट्समध्ये सेल ऑर्गॅनल्स मेम्ब्रान बाउंड सेल ऑर्गॅनल्स नाही आहेत, युकॅरियोट्समध्ये ते आहेत. मग अजून प्रोकॅरियोट्समध्ये वेल डिफाईन्ड न्यूक्लियस नाही आहे, युकॅरियोट्समध्ये तो आहे. सो असे जे काही एकदम मेजर पॉईंट्स आहेत तेच फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. दुसरं आहे की जसं की युकॅरियोट्स आणि प्रोकॅरियोट्समध्ये डिफरन्सेस ठीक आहे, डिफरन्सेस तुम्ही इथून बघून लिहू शकता. पण सिमिलॅरिटीज काय आहेत? तर सिमिलॅरिटीज तुम्हाला कदाचित विचारलं गेलं तर इतका कॉमन क्वेश्चन नाही आहे हा, पण जर आलंच विचारलं गेलं तर दोघांमध्ये पण रायबोझोम्स प्रेझेंट आहेत, ही दोघांची सिमिलॅरिटी आहे. ठीक आहे, सो रायबोझोम हे मेम्ब्रान बाउंड ऑर्गॅनल नसल्यामुळे हे दोघांमध्ये पण आपल्याला पाहायला मिळतं. मग त्यात तुम्ही जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये एक डिफरन्स असा बनू शकतो की प्रोकॅरियोट्समधला रायबोझोम 70S आहे आणि युकॅरियोट्समधला रायबोझोम 80S आहे. सो तुम्ही हा पॉईंट डिफरन्समध्ये पण अजून ॲड करू शकता की इवन रायबोझोम दोघांमध्ये पण प्रेझेंट आहे, पण दोघांचं जे स्वेटबॉक्स युनिट आहे ते डिफरंट आहे. प्रोकॅरियोट्समध्ये 70S तर युकॅरियोट्समध्ये 80S आहे. शक्यतो प्रोकॅरियोटिक सेलची डायग्राम नाही विचारली जात, तरी पण तुम्ही एकदा ड्रॉ करून एक ट्राय करू शकता. जास्त काही अवघड नाही आहे. तुम्हाला कॅप्सूलला एक स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. सगळ्यांनी कधीतरी आयुष्यात कॅप्सूल खाल्ली असेल तर तेच तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. आणि बाहेर तुम्हाला एक जी महत्त्वाची नावं आहेत लाईक रायबोझोम, फ्लॅजेलम असेल, प्लाझ्मिड DNA, सेल वॉल, सेल मेम्ब्रान, एवढी जरी 2-4 नावं दिलीत, मिनिमम 4 नावं तुम्हाला एक्सपेक्टेड असतं जर डायग्राम 2 मार्कांसाठी आला तर. सो मिनिमम 4 नावं दिलीत तरी पण पुरेशी असतात, तुम्हाला 1.5 मार्क वगैरे मिळून जातो. ठीक आहे, सो हे बेसिक छोटी छोटी नावं करून ठेवा. जर तुम्हाला एकदम थोडीशी मोठी नावं अवघड वाटत असतील तर ही बेसिक नावं करून ठेवा.
पण सगळ्यात इम्पॉर्टंट डायग्राम असतात ते म्हणजे युकॅरियोटिक सेलचे. मग याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफाय करून दिलं जातं की प्लांट सेल ड्रॉ करा 2 मार्कासाठी किंवा ॲनिमल सेल ड्रॉ करा. तिथे आपण येऊया. त्याच्या आधी यातलं काही महत्त्वाचं असेल तर ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही जर CET देणार नसाल, तुम्हाला जर नीट द्यायची नाही आहे तर हा पॅरेग्राफ नाही केला तर चालेल, पण तुम्ही जर कुठली तरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार असाल तर मात्र तुम्हाला हा पॅरेग्राफ करावा लागेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे तुम्ही स्किप करू शकता. हे जे मी सांगते हे फक्त महाराष्ट्र बोर्डच्या एक्झामसाठी आहे किंवा तुमच्या कॉलेजमध्ये जे सेमिस्टर आणि युनिट्स होते त्याच्यासाठी आहे. ह्याच्यामधील तुम्हाला CETमध्ये काय येणार, जे मी कट केले त्यातलं पण टॉपिक्स येऊ शकतात. सो ठीक आहे, CETसाठी हे नाही आहे किंवा इवन हे नीटसाठी पण नाही आहे, हे फक्त महाराष्ट्र बोर्डसाठी आहे. सो नेक्स्ट आहे युकॅरियोटिक सेल्समध्ये. अगेन डिफरन्समध्येच तुम्हाला यातले काही पॉईंट्स लिहायचे आहेत. शॉर्ट नोटसाठी आलं तर तुम्ही डिफरन्सचेच पॉईंट्स लिहून त्याचं शॉर्ट नोट बनवू शकता. तुम्हाला ॲज सच युकॅरियोटिक सेल्समधला सेल वॉल एक्सप्लेन करा वगैरे असा प्रश्न नाही येणार, कारण त्यापेक्षाही मोठे प्रश्न आहेत. सो सपोज तुम्हाला प्लांट सेल ड्रॉ करायला आलं, हां, पण तुम्हाला असं येऊ शकतं जर त्यांनी बाय चान्स सेमिस्टरमध्ये असा क्वेश्चन क्रिएट केला की राईट कंपोनंट्स ऑफ युकॅरियोटिक सेल अँड देअर फंक्शन्स, तर मग तुम्हाला मग सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रान, रायबोझोम्स, DNA किंवा न्यूक्लियस या सगळ्या कंपोनंट्सबद्दल 2-2 ओळी अलॉंग विथ त्यांचं फंक्शन लिहावं लागेल. सो असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, पण ॲज सच सेल वॉलबद्दल लिहा असा शक्यतो नाही बनणार. ठीक आहे, मग त्या क्वेश्चनसाठी मात्र तुम्हाला थोडंसं प्रिपरेशन करावं लागेल की एकतर पहिली गोष्ट म्हणजे युकॅरियोटिक सेलमध्ये कोणते कंपोनंट्स आहेत, दुसरी गोष्ट म्हणजे कंपोनंटबद्दल 1-2 ओळीमध्ये माहिती, आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या कंपोनंटचे फंक्शन. जसे की फॉर एक्झाम्पल सेल वॉल असेल तर सेल वॉलचं फंक्शन काय आहे, प्रोटेक्शन देणं आहे. सो हे सगळं तुम्हाला, किंवा रिजिडिटी देणं आहे सेलला. सो हे तुम्ही 1-2 ओळीत लक्षात ठेवू शकता. आता प्लांट सेलमध्ये काय काय महत्त्वाचं आहे जे तुम्ही दाखवलंच पाहिजे डायग्राममध्ये, आणि काय काय असं आहे जे तुम्ही स्किप पण करू शकता. पहिली गोष्ट सेल वॉल दाखवलंच पाहिजे, दुसरा सेल मेम्ब्रॅन दाखवलं पाहिजे, गोल्जी ॲपॅरेटस दाखवलं पाहिजे, क्लोरोप्लास्ट ऑब्वियसली मेन आहे, वॅक्यूल दाखवलं पाहिजे. आफ्टर दॅट मायटोकॉन्ड्रिया, सायटोप्लाझम, नेक्स्ट आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. रफ स्मूथ सेपरेट दाखवलं तरी पण चालेल किंवा एकत्र दाखवलं तरी पण चालेल. नेक्स्ट आहे न्यूक्लिओलस, न्यूक्लियस आणि रायबोझोम्स. ठीक आहे, गोल्जी बॉडीज दाखवत आहे किंवा गोल्जी ॲपॅरेटस दाखवत आहेत, सो सेपरेट वेसिकल्स नाही दाखवले तरी पण चालेल. ठीक आहे, सो हे जे मी हायलाईट केलं हे एवढं तरी तुम्हाला ड्रॉ करणं गरजेचं आहे डायग्राममध्ये. बाकी हवं तर तुम्ही सगळी डायग्राम पण ड्रॉ करू शकता, पण जर तुम्ही हा व्हिडिओ लास्ट मोमेंटला पाहताय तर हे काही पॉईंट्स तुमच्या डायग्राममध्ये येणं गरजेचं आहे. जर तुम्हाला असा क्वेश्चन आला फक्त की कंपोनंट्स ऑफ युकॅरियोटिक सेल लिहा आणि तुमच्याकडे वेळ असेल, इवन त्यांनी मेन्शन नाही केला डायग्राम ड्रॉ करा, तरी पण प्लीज डायग्राम ड्रॉ करा, कारण तुमचे मार्क्स इन केस तुमचा एखादा पॉईंट मिस जरी झाला असेल लिहिताना तरी पण डायग्रामचे तुम्हाला काहीतरी मार्क्स मिळतील, इवन त्यांनी मेन्शन केलं नसेल तरी पण. सेम फॉर ॲनिमल सेलसाठी पण तुम्हाला जर ॲनिमल सेल ड्रॉ करायला आलं तर मायटोकॉन्ड्रिया लिहिणं कंपल्सरी आहे. अरे बापरे, हां, मायटोकॉन्ड्रिया लिहिणं कंपल्सरी आहे. नेक्स्ट आहे गोल्जी ॲपॅरेटस, न्यूक्लिओलस, न्यूक्लियस. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सायटोप्लाझम, रायबोझोम, सेल मेम्ब्रान किंवा प्लाझ्मा मेम्ब्रान, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, लायझोझोम्स लिहा. ठीक आहे, चला. सो अशा पद्धतीने एवढंच लिहिणं तुम्हाला एक्सपेक्टेड आहे. बाकी एक्स्ट्रा तुम्ही हवं ते सगळं लिहू शकता, नो प्रॉब्लेम. याच्यामध्ये वॅक्युल राहिलं आहे का? ओके, सो इथे तुम्हाला वॅक्युल पण दाखवावं लागेल. मी वॅक्युल हायलाईट नाही केलं आहे कारण मी वॅक्युल दिलंच नाही आहे. सो बेसिकली या ठिकाणी एक वॅक्युलसुद्धा असतं, सो तुम्हाला वॅक्युल पण दाखवावं लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, सो तुम्हाला अगेन सेल वॉलमध्ये आलं फंक्शन वगैरे लिहा, तर तुम्हाला फंक्शनसाठी या तिघांना थोडक्यात डिफाईन करायचं आणि एक ओळीचं फंक्शन लिहावं लागेल. त्याच्यानंतर आहे प्लाझ्मा मेम्ब्रान. प्लाझ्मा मेम्ब्रानमध्ये पण अगेन तुम्हाला कंपोनंट्समध्ये आलं तरच येऊ शकतं. बाकी हा जो पॉईंट आहे हा MCQजमध्ये येऊ शकतो की RBCजमध्ये किती % ऑफ प्रोटीन आहे आणि किती % ऑफ लिपिड आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फ्लुइल मोझाईक मॉडेल. हे शक्यतो महाराष्ट्र बोर्डमध्ये नाही एक्सप्लेन करायला येत. जर खूपच टफ पेपर काढायचं असेल तर तुम्हाला दिलं जाऊ शकतं, मग तुम्ही हवा तर त्याच्याशी ऑप्शनमध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करू शकता. पण त्यातल्या त्यात हा जो डायग्राम आहे तो पण शक्यतो नाही येत, कारण हा ड्रॉ करायला खूप जास्त वेळ जातो, सो त्याच्यामुळे नाही येणार. इफ यू वॉन्ट तुम्ही स्किप करू शकता, हवं ते तुम्ही करू पण शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सायटोप्लाझम. अगेन तुम्हाला हे जे कंपोनंट्स आहेत सगळ्या कंपोनंट्सची नावं लक्षात ठेवायची आहेत, फंक्शन्स आणि त्याच्याबद्दल 2 ओळी, कारण तुम्हाला कंपोनंट्स ऑफ सेल असं येऊ शकतं. सो याच्यामध्ये काही करायचं असेल तर हे MCQमध्ये विचारलं जातं की जे काही मुवमेंट आहे सायटोप्लाझमचं, स्ट्रीमिंग मुवमेंट, त्याला आपण काय म्हणतो, सायक्लोसिस म्हणतो. आफ्टर दॅट जर तुम्हाला सायटोप्लाझमबद्दल काही लिहायला आलं तर पहिली गोष्ट तर हा एक अरिना आहे ज्याच्यामध्ये सगळे केमिकल रिॲक्शन्स होत असतात, त्याच्या मुवमेंटला आपण सायक्लोसिस म्हणतो. त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे ते सगळेच सेल ऑर्गॅनिल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. सो सगळ्यांची नावं लिहून तुम्ही 1 पॉईंट आरामात वाढवू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे
ओके, सो तुम्ही त्याच्यामध्ये काय काय रिॲक्शन्स वगैरे होत असतात, जसं की मायटोकॉन्ड्रियामध्ये किंवा क्लोरोप्लास्टमध्ये एनर्जी कन्व्हर्जन वगैरे होतं आहे. सो हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता 2 ते 3 पॉईंट्सचं उत्तर. आफ्टर दॅट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये तुम्हाला शॉर्ट नोट लिहायला येऊ शकते, कारण याच्यामध्ये दोन पार्ट्स आहेत, स्मूथ एंडोप्लाझ्मिक आणि रफ एंडोप्लाझ्मिक. सो ह्याच्याबद्दल तुम्हाला 2 ते 3 मार्कांसाठी शॉर्ट नोट लिहायला येऊ शकते. मग याच्यामध्ये तुम्हाला सगळं मेन्शन करावं लागेल. एक तर सगळ्यात पहिल्यांदा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची थोडक्यात सेल काढून, म्हणजे एक छोटंसं सेल काढायचा प्लांट किंवा ॲनिमलचा. त्याच्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम फक्त हायलाईट करून दाखवायचं, बाकीचे सगळे काढायचे पण त्यांना नावं द्यायची नाहीत. फक्त एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं नाव लिहायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते जे काय एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम तुम्ही दाखवलं आहे ते एक्सप्लेन करायचं आहे. मग त्याच्यामध्ये त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचे 2 पार्ट्स आहेत, मग 2 पार्ट्समध्ये काय डिफरन्स आहेत रफ आणि स्मूथमध्ये. इवन तुम्हाला रफ आणि स्मूथचं थोडक्यात 1-2 मार्काला डिफरन्स बिटवीन पण लिहायला येऊ शकतं, की रफ एंडोप्लाझ्मिकला रफ का म्हटलं आहे, तर त्याच्यामध्ये रायबोझोम्स प्रेझेंट आहे सरफेसवरती, स्मूथमध्ये नाही आहे. अगेन रफचं काम काय आहे, लिपिड्स फॉर्म करणे की प्रोटीन्स फॉर्म करणं, जे पण काय असेल ते. स्मूथचं काम आहे ते काय काम आहे ते लिहायचं. ठीक आहे. सो या ठिकाणी तुम्हाला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची डायग्राम पण पाहायला मिळते, ही डायग्राम पण करायची आहे. किंवा तुम्ही सेलमध्ये रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दाखवून पण करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हा इथे तुम्हाला त्याचं थोडंसं फंक्शन वगैरे पण बघायला मिळते. नेक्स्ट आहे गॉल्ची ॲपॅरेटस किंवा गॉल्ची कॉम्प्लेक्स. गॉल्ची कॉम्प्लेक्समध्ये पण डायग्राम तुम्हाला विचारली जाऊ शकते. अगेन विथ ट्रान्सफेस कुठे आहे, सिसफेस काय कुठे आहे, हे पण तुम्ही व्यवस्थित लिहा, कारण याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. नेक्स्ट आहे गॉल्ची ॲपॅरेटसचं फंक्शन इथे सांगितलेलं आहे. सो फंक्शन पण आहे आणि ऑलमोस्ट इन्फॉर्मेशन पण आहे थोडीफार. सो तुम्ही एवढंच केलं गॉल्टीसाठी तरी पण चालेल. ओके, हे पण फंक्शनमध्ये येईल. सो हे पण फंक्शनमध्ये येईल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे छोटेसे बॉक्सेस फॉर बायोलॉजी स्किप केले तर चालतील. नेक्स्ट आहे लायझोझोम्स. लायझोझोमचं स्ट्रक्चर तुम्हाला दिलं आहे, पण ॲक्च्युली हे एक्झाममध्ये विचारलं नाही जाणार तुम्हाला. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, तुम्हाला लायझोझोम मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे एन्झाईम्स इन्क्लुडेड आहेत हे मात्र एका मार्कला विचारलं जाऊ शकतो. सो तुम्ही एवढा पॅराग्राफ करू शकता. त्याच्यानंतर लायझोझोम्सबद्दलचं तुम्हाला लिहायला आलं तर तुम्ही एका ओळीमध्ये हे काय आहे ते मेन्शन करायचं आहे आणि मग याचं फंक्शन काय आहे एवढं लिहिलं तरी पण इनफ आहे. बाकी लायझोझोम आलं तरी पण ड्रॉ करायला खूप असं काही अवघड नाही आहे. तुम्हाला फक्त एक सर्कल ड्रॉ करायचं आहे, त्याच्या बाहेर मेम्ब्रान आहे, त्याच्या आतमध्ये एन्झाईम कॉम्प्लेक्सेस आहेत, बस एवढंच लिहायचं आहे. शक्यतो नाही येणार, पण आलं तर करू शकता. नेक्स्ट आहे व्हॅक्युल्स. सो तुम्हाला व्हॅक्युल्समध्ये एक पॉईंट कळला असेल की प्लांट सेलमधलं व्हॅक्यूल हे खूप मोठं आहे. ऑलमोस्ट 95% ऑफ प्लांट सेल त्या व्हॅक्यूलनेच घेतलं आहे, हे व्हॅक्यूल आहे. पण हे जर आपण ॲनिमल सेलमध्ये बघितलं तर हा खूप छोटासा व्हॅक्यूल असतो, किंवा एकपेक्षा अधिक व्हॅक्यूल्स पण ॲनिमल सेलमध्ये असू शकतात, बट प्लांट सेलमध्ये एकच असतं. सो तुम्ही हा एक पॉईंट ॲनिमल सेल आणि प्लांट सेलला डिफरन्स करायला पण वापरू शकता. सो तुम्हाला डिफरन्स बिटवीन ॲनिमल सेल आणि प्लांट सेल असं जर आलं तर त्याच्यामध्ये व्हॅक्यूलचा एक टॉपिक येईल, त्यासोबतच क्लोरोप्लास्टचा एक टॉपिक येईल, जे तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. हां, इथे बघा तुम्हाला पाहायला मिळतं आहे व्हॅक्यूलबद्दल. नेक्स्ट आहे डिफरन्स बिटवीन प्लांट सेल आणि ॲनिमल सेल पण करायचं आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही हे सगळे पॉईंट्स इन्क्लूड करू शकता. हे शक्यतो नीटसाठी रिक्वायर्ड आहे. तुम्ही जर नीट देत नसाल तर तुम्ही हे स्किप करू शकता. इवन तुम्ही CET देत नसाल तरी पण स्किप करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ग्लायऑक्सिझोम्स. ग्लायऑक्सिझोम्समध्ये एका मार्काला ग्लायऑक्सिझोम्स काय आहे आणि त्याचं फंक्शन काय आहे, आणि दुसऱ्या मार्काला ग्लायऑक्सिझोम्सचं डायग्राम, कारण एवढंच आहे हे, त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाचं अगेन फंक्शन एक्सप्लेन करा, स्ट्रक्चर एक्सप्लेन करा विथ डायग्राम, असा क्वेश्चन येतो. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अगेन याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर डायग्राममध्ये फक्त एवढं काढलं तरी पण इनफ आहे. हे तुम्ही हवं तर नाही काढलं तरी पण चालेल, जर तुम्हाला फक्त मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर आणि फंक्शन विचारले तर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्लास्टिड्स. प्लास्टिड्समध्ये क्लोरोप्लास्टची डायग्राम ड्रॉ करायला विचारली जाते. या चॅप्टरमध्ये खूप जास्त डायग्राम्स आहेत, कारण प्रत्येक कंपोनंटचा डायग्राम त्यांनी दिलेला आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे तुम्हाला याच्यामध्ये मॅच द कॉलम्समध्ये पण येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल अमायलोप्लास्ट्समध्ये स्टार्च स्टोअर्ड आहे, इलायोप्लास्ट्समध्ये ऑइल किंवा जे पण फॅट रिलेटेड आहे ते स्टोअर्ड आहे, एल्युरोप्लास्टमध्ये प्रोटीन स्टोअर्ड आहे. सो तुम्हाला हे मॅच द कॉलम्समध्ये इथे अमायलोप्लास्ट असेल, इथे एल्युरोप्लास्ट असेल, इथे दिलं असेल की प्रोटीन, इथे दिलं असेल स्टार्च, तर तुम्हाला ते मॅच करायला येऊ शकतं. सो त्यासाठी हा इम्पॉर्टंट पॅराग्राफ आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे तुम्ही हवं तर स्किप केलं तरी पण चालेल. नेक्स्ट आहे रायबोझोम्स. रायबोझोम्समध्ये अगेन रायबोझोम हा एक डिफरन्स क्रिएट करणारा पॉईंट आहे प्लांट सेल युकॅरियोटिक सेल आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. सो तुम्हाला ते डिफरन्समध्ये लिहिता आलं पाहिजे.
बाकी रायबोझोम्सचं काम काय आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सो फंक्शन ऑफ रायबोझोम तुम्ही लक्षात ठेवू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे न्यूक्लियस. न्यूक्लियसवरती शॉर्ट नोट लिहायला येते अलॉंग विथ न्यूक्लिअर एन्व्हलप अँड त्याचा डायग्राम. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला हे न्यूक्लिअर एन्व्हलपमध्ये हे आणि त्याचं डायग्राम अलॉंग विथ यातलं तुम्ही फंक्शनचा काही पार्ट घेऊ शकता. सोबतच जर तुम्हाला थोडंसं हाय वेटेजला हा प्रश्न आला तर तुम्हाला न्यूक्लिओलस पण लिहावं लागेल. न्यूक्लिओलसचं काम काय आहे आणि बेसिकली न्यूक्लिओलसचं लोकेशन काय आहे एवढे लिहिलं तरी पण इनफ आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्रोमॅटिन मटेरियल. क्रोमॅटिन मटेरियलमध्ये जास्त काही नाही आहे, फक्त म्हणजे इथे जेवढी इन्फॉर्मेशन दिली आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही लिहिले तरी पण चालेल. लईतलं तुम्हाला हे 2 मार्कांच्यावर नाही विचारलं जाणार. डायग्राम शक्यतो याच्या आधी नाही विचारली गेली आहे, बट इन केस तुम्हाला जर विचारली गेली तर तुम्हाला डायग्राम ड्रॉ करावं लागेल. आणि नेक्स्ट याच्यामध्ये फक्त हिस्टोन नॉन हिस्टोन DNA वगैरे काय काय असतं हे फक्त एका मार्कासाठी एक्सप्लेन करू शकता. कारण तुम्हाला जर क्रोमॅटिन मटेरियल असं लिहायला आलं तर 1 मार्क कंपल्सरी डायग्रामला असणार आहे आणि 1 मार्क लिहायला. सो एका मार्कामध्ये तुम्हाला फक्त ते क्रोमॅटिन काय आहे, त्याचं काय काम आहे, जेनेटिक इन्फॉर्मेशनचं वगैरे जे काही काम असेल ते, आणि दुसरं म्हणजे क्रोमॅटिन मटेरियलमध्ये अलॉंग विथ DNA काय काय येतं, हिस्टोन नॉन हिस्टोन प्रोटीन्स वगैरे. सो तुम्ही ते एका मार्कासाठी फक्त लिहू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सायटोस्केलेटन. याच्यामध्ये हे शक्यतो तुम्हाला जर नीट देत असाल तर तुम्हाला विचारलं जाईल, बाकी तुम्हाला ॲक्सेस नाही विचारलं जाणार. नेक्स्ट तुम्हाला ॲटलिस्ट सेंट्रिओल्स आणि सेंट्रोझोममधला थोडासा डिफरन्स माहिती पाहिजे. तुम्हाला हे लिहायला नाही येणार पण जस्ट माहिती पाहिजे. बाकी तुम्हाला हे जे डायग्राम आहे हे ड्रॉ करायला नाही आले तरी पण कदाचित जर थोडासा पेपर अवघड काढायचा असेल तर तुम्हाला असं येऊ शकतं की या ठिकाणी नेमिंग दिलं नसेल आणि त्यांनी सांगितलं असेल की तुम्ही नेमिंग द्या, किंवा तुम्हाला चुकीचं काहीतरी नाव दिलं असेल, ह्याला नेक्सिन असेल, याला रेडियल स्पोक असेल, आणि तुम्हाला सांगितलं जाईल की डायग्राम करेक्ट करून लिहा, तर ते मात्र तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्समध्ये तसं काहीतरी येऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे MCQs. तुम्ही ॲज युजल सगळे करणार आहात. जी म्हणजे 7 MCQs आहेत ते करायचे आहेत. नेक्स्ट आहे व्हॉट आर द टाईप्स ऑफ प्लास्टिड्स. आपण आत्ताच पाहिले 3 प्रकार. नेक्स्ट आहे रफ आणि स्मूथमधला डिफरन्स अर्थात येऊ शकतो. गिव्ह रिझन्समध्ये मायटोकॉन्ड्रिया हे पॉवर हाऊस ऑफ सेल का आहे हे पण तुम्हाला 2 मार्कांसाठी येऊ शकतं. बाकी हे डायग्राम्स ड्रॉ करा, किंवा डायग्राम तुम्हाला ड्रॉ करून दिलेला आहे, इथे A इथे B C हे काय आहे ओळखा, असे पण ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्समध्ये येऊ शकतं. नेक्स्ट आहे असे फ्लोचार्ट्स तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्समध्ये येऊ शकतात. मग तुम्हाला जर गॉल्जीचं फंक्शन माहिती असेल तर तुम्ही हे आरामात करू शकता. सो त्याच्यामुळेच तुम्हाला फंक्शन फक्त लक्षात ठेवायचं आहे. बाकी मग तुम्हाला फ्लोचार्ट आला किंवा कसाही प्रश्न आला कंपोनंट्स विथ फंक्शन्स लिहा तरी पण तुम्ही तो अटेम्प्ट करू शकता. ओके, सो तुम्हाला असे पण काही ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स एका मार्कासाठी येऊ शकतात की तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे ॲज पर कॅरेक्टरिस्टिक्स. अगेन तुम्हाला जर फंक्शन माहिती असतील तर तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स पण माहिती असणार आणि तुम्ही अगेन हे पण क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता. हे नाही केलं तरी पण चालेल. ठीक आहे. सो असे तुम्हाला लेबलिंगसाठी पण येऊ शकतात की A काय आहे ओळखा, B C D. जेव्हा तुम्हाला असा क्वेश्चन येईल तेव्हा तुम्हाला इथे जर रीड्रॉ दी डायग्राम सांगितलं नसेल तर तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त आन्सर शीटमध्ये A काय आहे, B काय आहे एवढंच लिहायचं आहे. पण जर त्यांनी रीड्रॉ दी डायग्राम सांगितलं असेल तर तुम्हाला कंप्लीट डायग्राम ड्रॉ करावी लागेल, नाही तर तुमचे मार्क्स कापले जातात. सो दिस वॉज ऑल अबाउट सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या एक्झाममध्ये नक्की हेल्प करेन. सो तुम्ही लाईक करून सांगू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.